बीडमध्ये कापूस, सोयाबीन, तुरीला भाववाढ देण्याच्या मागणीसाठी शेतकरी हक्क मोर्चा मोठ्या संख्येनं शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते मोर्चात सहभागी। सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल तर कापूस आणि तुरीला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी। बियाणं तपासण्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्यासाठी समिती स्थापन। कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह आमदारांचा समितीत समावेश। कांदा साठवणुकीसाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 50% अनुदान दिलं जाणार। अपेक्षित भाव मिळत नसल्यानं कांदा साठवणूक केली जाणार, त्यासाठी निधी राज्य सरकार देणार। वाशिममध्ये नाफेडचा धसका घेत व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढवले। क्विंटल मागे 300 रुपयांची वाढ मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। सोलापूरच्या माढ्यातील भूमी अभिलेख कार्यालयात पितापुत्रानं अंगावर पेट्रोल ओतून केला आत्महत्येचा प्रयत्न। जमिनीच्या मोजणीसाठी 4 वर्षांपासून हेलपाटे, सरकारी कारभाराला वैतागून पितापुत्राकडून आत्महत्येचा प्रयत्न। अंबाजोगाईच्या साकुडमध्ये रानडुकरांमुळे ज्वारीचं मोठं नुकसान। 2.5 एकरावरील पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात। वन विभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। रायगडच्या महाड तालुक्यात, साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील वरचे घोटीलमध्ये तारा वाघिणीचं दर्शन। ताडोबातून चांदोली व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तारा वाघिणीचा पाटणच्या दुर्गम खोऱ्यात मुक्त संचार। तेलंगणा राज्यातून आलेल्या माकडांचा गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात धुमाकूळ। सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस शहरातील नागरिकांना माकडांकडून त्रास। वन विभागानं माकडांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। 8 फुटी मगर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इरई डॅमच्या पाण्यात निसर्गमुक्त। हिंगोलीच्या इसापूर धरण परिसरात आढळली होती मगर। लातूर ते जहिराबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं रस्त्याची दुरवस्था। भेगा बुजवण्याचं काम तातडीनं सुरू करायच्या मागणीसाठी छावा संघटनेचं निषेध आंदोलन। रस्त्यावरच्या भेगांमध्ये बेशर्माची झाडं लावून दुग्धाभिषेक करत अनोखा निषेध। छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटातील 4 पदरी रस्त्याचं काम अपूर्ण। वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांची मोठी गैरसोय। बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशचा प्रतिकात्मक पुतळा जाळत व्यक्त केला निषेध। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अमरावतीत हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन। बांगलादेश सरकार विरोधात हिंदुत्ववादी संघटनांची जोरदार घोषणाबाजी। बुलढाण्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचं आमरण उपोषण। शहरातील अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी। मद्यपींमुळे महिला आणि शाळकरी मुलांना त्रास होत असल्याची तक्रार। नायलॉन मांजा समूळ नष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। नायलॉन मांजा विकणाऱ्यांना 2.5 लाख तर वापरणाऱ्यांना 50,000चा दंड ठोठावला जाणार। वाशिममध्ये यावर्डी इथे नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम। मांजा टाळा, निसर्ग वाचवा उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती। सामाजिक वनीकरण विभाग आणि बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस ऍक्शन मोडवर। पोलिसांकडून ठाणे निहाय गुन्हेगारांची माहिती केली गोळा। 2 माजी नगरसेवकांसह 8 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव। 30 संशयितांना नोटीस। पुण्यातील भोर ते सासवड मार्गावरील चिव्हेवाडी घाटात रस्त्याच्या कडेला जाळ्या बसवण्याचं काम सुरू। जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कामं सुरू। पंढरपूरमधील चंद्रभागा नदीची बकाल अवस्था। चंद्रभागेच्या वाळवंटात कचऱ्याचं साम्राज्य। वारकरी आणि भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त। लासलगाव एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी आमदार निधीतून 6.5 कोटींचा निधी। मात्र ठेकेदाराकडून काम कासाऊ गतीनं। प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी। 28 तारखेला देवी सिंहासनावर विराजमान होणार। त्यानंतर नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता 31 डिसेंबरपर्यंत तुळजाभवानी मातेचं महाद्वार बंद। तुळजाभवानी मंदिरात 4 जानेवारीपर्यंत सामान्य दर्शन पास बंद राहणार। नवीन वर्षानिमित्तानं भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन मार्गात बदल। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। शहीद जवान प्रफुल्ल मोहोरकर यांच्या 8व्या गौरवशाली बलिदान दिनानिमित्तानं उपक्रम।
अमरावतीत राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून आलेल्या धावपटूंचा सहभाग. पुरुष विजेत्याला दुचाकी तर महिला विजेत्याला स्कूटी बक्षीस. मांढरदेव इथल्या श्री काळूबाई देवीच्या यात्रेसाठी भोर प्रशासन सज्ज. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भोरमधील प्रशासनाच्या सर्व विभागांची पार पडली आढावा बैठक. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी खबरदारी. गोंदिया ते बल्लारशाह मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द असणार. सिकंदराबाद मंडळात थर्ड लाईनचं काम होणार. काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल.